बाहेर मुसळधार पाऊस. सामसूम रस्ते आणि गुगल मॅपवर आलेलं एक शेवटचं लोकेशन, द सायलेन्स रेसिडेन्सी. आर्यनला माहीत नव्हतं की तो जेवणाचं पार्सल नाही, तर साक्षात मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या एका आत्म्याची भूक भागवायला चाललाय. पुण्याच्या बाजूला असलेले ते नवीन डेव्हलप होत असलेले शेत, तिथे अजूनही रात्रीच्या वेळी रस्ते सामसूम असतात. पावसाळ्याचे दिवस असल्याने हवेत एक विचित्र ओलसरपणा आणि जडपणा होता. रस्ता ओला चिंब पण शांत. फक्त रस्त्यावरील पिवळ्या दिव्यांचा प्रकाश त्या पावसाच्या धुक्यात धुसर दिसत होता. आर्यन, वय 23, जो एका फूड डिलिव्हरी कंपनीत काम करतो, त्याच्या बाईकचा इंजनचा आवाज त्या शांत रात्री एखाद्या मोठ्या गर्जनेसारखा वाटत होता. रात्रीचे 3:10 झाले होते. गुगल मॅपने त्याला एका अशा ठिकाणी नेऊन सोडले जिथे वस्ती संपत होती. समोर उभी होती सायलेंट रेसिडेन्सी. नावातच एक विचित्र भीती होती. बिल्डिंगचे काम अर्धवट थांबलेले, प्लास्टर न केलेले खांब एखाद्या सांगाड्यासारखे दिसत होते. आर्यनने बाईक उभी केली. तिथे वॉचमॅनच्या कॅबिनमध्ये कोणीच नव्हते. फक्त एक जुना रेडिओ वाजत होता, ज्यातून फक्त खरखर आवाज येत होता. लिफ्टचे लोखंडी गेट अर्धे उघडे होते, पण बटन दाबल्यावर आतून फक्त लोखंड घासल्याचा कर्कश आवाज आला. आर्यनने ठरवले की पायऱ्यांनी जाणेच बरे. हातात गरम अन्नाचे पाकिट घेऊन आर्यन पायऱ्या चढू लागला. प्रत्येक मजल्यावर एकच दिवा लुकलुकत होता. दुसऱ्या मजल्यावर पोचताच त्याला वरून कोणीतरी खाली येत असल्याचा आवाज आला. पायऱ्यांवर पाण्याचे ओले ठसे उमटत होते, जणू काही कुणीतरी पावसात भिजून आत्ताच आत आले होते. पण वळून पाहिले तर तिथे कोणीच नव्हत्या. फक्त वाऱ्याची एक थंड झुळूक त्याच्या मानेवरून निघून गेली. तिसऱ्या मजल्यावर पोचताच त्याला 302 नंबरचा दरवाजा दिसला. तो दरवाजा इतरांपेक्षा वेगळा होता. अगदी जुना, लाकडी आणि त्यावर काळ्या रंगाचे डाग होते. त्याने नॉक केले. दरवाजा आपोआप उघडला. आत कमालीचा अंधार होता. फक्त हॉलमध्ये असलेल्या टीव्हीचा निळा प्रकाश संपूर्ण खोलीत तरतरत होता. टीव्हीवर कसलाही प्रोग्राम नव्हता, फक्त पांढरे काळे ठिपके आणि तोच भीतीदायक खरखर आवाज. हॅलो सर, ऑर्डर. आर्यनचा आवाज थरथरला. त्याने आत पाऊल टाकले आणि त्याचा पाय एका चिकट द्रवात पडला. टीव्हीच्या प्रकाशात त्याने खाली पाहिले. त्याच्या पायाशी रक्ताचं थारोळं होतं आणि त्या रक्ताच्या मधोमध पडला होता एक देह. पांढरा शर्ट, डोळे सताड उघडे, गळा कापलेला. आर्यनची शुद्ध हरपण्याची वेळ आली होती. त्याने पोलिसला फोन लावण्यासाठी खिशात हात घातला, पण त्याचे हात इतके थरथरत होते की फोन खाली पडला. तो फोन उचलण्यासाठी वाकला आणि त्याच क्षणी त्या मृतदेहाने आपला हात आर्यनच्या घोट्यावर घट्ट पकडला. आर्यनच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. तो मृतदेह हळूच सरळ झाला. त्याचे हाड मोडल्यासारखे आवाज येत होते. एका मला खूप भूक लागली होती. त्या माणसाचा आवाज असा होता जणू तो कित्येक वर्षापासून बोललाच नाहीये. आर्यनने जीव लावून पाय झटकला आणि मागे सरकला. त्याने डोळे घट्ट मिटून घेतले आणि जोरात ओरडला. 2 सेकंदानंतर जेव्हा त्याने डोळे उघडले, समोर काहीच नव्हते. ना रक्ताचा डाग, ना तो मृतदेह, ना टीव्ही चालू होता. रूम पूर्णपणे रिकामी होती, धुळीने माखलेली, जणू काही तिथे कित्येक वर्षापासून कुणी पायही ठेवला नसावा. आर्यन तिथून जीवांच्या आकांताने पळाला. खाली आल्यावर त्याला तो वॉचमॅन दिसला. काय झालं साहेब, इतके का घाबरलात? वॉचमनने विचारले.
आर्यनने धापा टाकत सगळं सांगितलं. वॉचमॅनने एक दीर्घ सुस्कारा सोडला आणि म्हणाला, 302 नंबर साहेब, 3 वर्षापूर्वी तिथे एका माणसाचा मर्डर झाला होता. पैशाच्या वादातून त्याचा गळा कापला होता. तो आजपर्यंत त्याच्या डिलिव्हरीची वाट बघतोय. आर्यन आपल्या बाईकवर बसला. हात अजूनही थरथरत होते. त्याने ऑर्डर कॅन्सल करण्यासाठी मोबाईल काढला, पण तिथे जे दिसले ते पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला. ऑर्डर स्टेटस डिलिव्हरेड सक्सेस, पेमेंट रिसिव्ड कॅश. आर्यनने खिशात हात घातला. त्याच्या खिशात 500 रुपयांच्या नोटा होत्या, पण त्या नोटा नव्हत्या. ते जळालेले कागद होते. तर ही होती आजची भयकथा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन भयकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खरी भीती अजून बाकी आहे.